मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज पुनश्च एकवार आपण समाजशास्त्र या विषयामध्ये जो तिसरा धडा आहे, जो काल आपला संपूर्णपणे तिसरा धडा पूर्ण झालेला आहे. भारतातील सामाजिक विविधता आणि एकता हा जो धडा आहे हा आपण पूर्ण केलेला आहे. परंतु याचा जो आज स्वाध्याय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मागचे जे 2 धडे आपले समाजशास्त्राचे झालेले आहेत त्यानुसार समाजशास्त्राच्या या धड्यांमधील जो स्वाध्याय प्रकार आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे पण समजणं खूप गरजेचं आहे. कारण बोर्डची परीक्षा असल्यामुळे मार्कांचं जे वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या वर्गीकरणानुसार आपल्याला प्रश्न प्रकार सोडवता येणं हे आवश्यक आहे. इयत्ता 11वी मध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण त्यानुसार प्रश्न प्रकार किंवा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आज पुन्हा एकवार बऱ्याचशा विद्यार्थींनी व्हॉट्सअपवर मला ते प्रश्न प्रकार पाठवले होते की हे आम्हाला समजलेले नाहीत आणि त्या उद्देशाने पुन्हा एकवार धडा क्रमांक जो 3 आहे हा आपला पूर्ण झालेला आहे. म्हणून स्वाध्यायचे जे प्रश्न आहेत, एवढे प्रश्न तर मला पूर्णपणे घेता येणार नाही, परंतु जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला ॲप्लिकेशन बेस म्हणजे उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने लिहायचं आहे याचं थोडंसं मार्गदर्शन मी प्रश्न प्रकार घेऊन तुमच्या समोर सांगणार आहे. बघा, तिसरा हा जो धडा आहे यामध्ये जे प्रश्न प्रकार आहेत, आता एकंदर 7 प्रश्न प्रकार आपल्या स्वाध्यायामध्ये आहेत आणि हे फक्त तिसऱ्या धड्यासाठीच नाही तर जी रूपरेषा आपली स्वाध्यायाची किंवा जी मूल्यमापनाची आहे, परीक्षेच्या मूल्यमापनाची आहे, 80 मार्काच्या पेपरची जी आहे त्यानुसार हे प्रश्न प्रकार बरोबर लिहिलेले गेलेले आहेत आणि हे 11वी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानुसार जो प्रश्न प्रकार ॲप्लिकेशन बेसचा आहे, ज्याला उपयोजनात्मक प्रश्न आपण म्हणतो, ते म्हणजे प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7. आधीचे जे प्रश्न आहेत ते देखील उपयोजनात्मक आहेत, परंतु त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑप्शन्स म्हणजे पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय योग्य आहे किंवा नाहीत आणि हे निवडून तुम्हाला लिहायचं आहे. याचं आपल्याला पाठ्यपुस्तकाचं वाचन करणं, जे काही आपले लेक्चर्स झालेले आहेत त्या लेक्चर्सनुसार आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकवार स्वाध्याय हा कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. स्वाध्याय सोडवायचा म्हणजे आपली जी बोर्डची परीक्षा आहे, HSC जे बोर्ड यावर्षी आपल्याला द्यायची आहे परीक्षा, या परीक्षासाठी जे काही लागणारं मार्गदर्शन आहे प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी, त्यामुळे मी हा लेक्चर तुमच्या समोर घेणार आहे. तर प्रश्न क्रमांक मी बोर्डवर लिहिलेला आहे की प्रश्न क्रमांक जो 6वा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न क्रमांक हा जो 6 आहे याला आपले मत नोंदवा हा प्रश्न प्रकार आहे आणि प्रत्येक धड्याच्या प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपलं मत म्हणजे स्वमत आपल्याला नोंदवायचं आहे. आणि या धड्यामध्ये देखील स्वमतचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अशा पद्धतीचा आहे की राष्ट्रीय एकात्मता ही खेळामध्ये किंवा खेळ हे राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीसाठी उपयोगाचे आहेत किंवा नाही, असं स्वमत त्यांनी विचारलेलं आहे. प्रश्न नीट समजून घ्या. खेळ याद्वारे राष्ट्रीय एकात्मता वाढली जाऊ शकते का, वाढली जाते का? हा आपला स्वमत नोंदवाचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की खेळाद्वारे राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास मदत होते का किंवा राष्ट्रीय एकात्मता क्रीडेद्वारे वाढली जाऊ शकते का. कालचा जो आपण पूर्ण पाठ बघितलेला आहे यामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मतेची आव्हाने पाहिलेली आहेत आणि आव्हानानंतर आज हा जो प्रश्न आहे की खेळ हा असा प्रकार आहे की ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत कशी होईल किंवा वाढली जाऊ शकते का, हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वमत हा ॲप्लिकेशन बेसचा जो क्वेश्चन असतो हा प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला हा नवीन प्रश्न प्रकारानुसार किंवा नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार आलेला प्रश्न प्रकार आहे. आणि यामध्ये आपल्याला आपली जी काही मतप्रणाली आहे ज्याचा आपण
कथन केलेलं आहे, जे आपण शिकलेलो आहोत त्यानुसार आपल्याला ते मांडणं अत्यंत गरजेचं आहे. हा कौशल्याधिष्ठित प्रश्न प्रकार आहे. यामध्ये तुमचे कौशल्य की जे काही तुम्ही आत्मसात केलेलं आहे ते कशा प्रकारे मांडायचं आहे यासाठी हे स्वमत आहे. आणि म्हणून मला हा प्रश्न प्रकार तुमच्या समोर घेण्याचा जरुरी वाटलेला आहे. कारण यामध्ये स्वमत मांडताना लक्षात घ्या, प्रश्न कशाही प्रकारचा असू द्या. 11वी मध्ये पण मी तुम्हाला याबद्दल सांगितलेलं आहे की प्रश्न हा ऍप्लिकेशन बेसचा लिहित असताना आधी तो प्रश्न कशा पद्धतीचा आहे, त्या प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला उत्तर काय अपेक्षित आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आता इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे खेळ आणि खेळाचं महत्त्व, आणि ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी किंवा राष्ट्रीय एकतेसाठी कसं उपयोगाचं आहे हे आपल्याला मांडायचं आहे. हे साध्या सोप्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये हा जो प्रश्न आहे, हा ऍप्लिकेशन बेसचा जो प्रश्न आहे, हा काही पाठांतराचा प्रश्न नाहीये किंवा याचं उत्तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जसंच्या तसं आहे आणि ते पाठ करून आपल्याला लिहायचं आहे, हाही प्रकार नाहीये. म्हणून तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रश्न समजल्यानंतर आता या प्रश्नाला सुरुवात उत्तराला कशी करायची आहे, तर ते देखील एक आपलं कौशल्य आहे. बघा, या प्रश्नाचं जे वेटेज आहे ते सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे आणि याचं जे वेटेज आहे ते 4 मार्कासाठी हा प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 6 हा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न येतात, म्हणजे 8 मार्काचे प्रश्न येतात. एक जो प्रश्न आहे तो 4 मार्कासाठी असतो. 4 मार्कासाठी जो प्रश्न असतो तर त्या 4 मार्कासाठी आपल्याला साधारणतः 5 पर्याय किंवा 5 पॉइंट आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तराची विभागणी करायची आहे. 5 पॉइंट्स किंवा 5 घटक किंवा 5 पर्याय आपल्याला लिहायचे आहेत आणि अशा पद्धतीने मार्कांचं आपल्याला काय करायचं आहे, नियोजन करायचं आहे. 4 मार्कासाठी आहे तर सरसकट लिहून आपल्याला बोर्डामध्ये उपयोगाचं नाही, पॉइंट वाईज आपल्याला मार्क मिळत असतात. ही गोष्ट पण आपण ध्यानात घेतली पाहिजे. आता इथं प्रश्न जो आहे की खेळ आणि खेळाचा राष्ट्रीय एकतेसाठी किंवा एकात्मतेसाठी कशा पद्धतीने वापर होतो आणि याचं उत्तर लिहित असताना आपल्याला पॉइंट पण आपण तयार करू शकतो. पॉइंट येतीलच किंवा तुम्ही कराच असं म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एक घटक किंवा त्याचे उपघटक किंवा मेन पॉइंट आणि त्या मेन पॉइंट वरून विश्लेषण. जर मेन पॉइंट तुम्हाला करता आले तर उत्तमच आहे, कारण मेन पॉइंट आणि त्याचं विश्लेषण आपण त्या उत्तरामध्ये लिहित असतो. किंवा जर मेन पॉइंट न करता डायरेक्ट तुम्ही ते पॉइंट्स उत्तरामध्ये लिहिलेले आहेत, परंतु त्या पॉइंट मधून तुम्हाला कोणता मुद्दा मांडायचा आहे हे मात्र तुमचं निश्चित असणं गरजेचं आहे. तर मी या प्रश्नाचे समजा 4 पर्याय किंवा 5 पर्याय आपण करू शकतो, पॉइंट्स लिहू शकतो. सगळ्यात हा जो पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की खेळ आणि त्याचं राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपयोग, तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आपण करूया की खेळाचं महत्त्व काय आहे, खेळाचं महत्त्व किंवा खेळ का महत्त्वाचं आहे. तर मी इथे मुद्दे लिहिते की खेळाचे महत्त्व. पहिला मुद्दा मी तयार केलेला आहे, खेळाचे महत्त्व. आता खेळाचं महत्त्व म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय लिहिता येईल, तर मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते की मानव जातीमध्ये किंवा आपण जे जन्मजात आपली काही कौशल्य असतात आणि त्यामध्ये शारीरिक कौशल्यांमध्ये किंवा मानसिक कौशल्यांमध्ये असे काही गुणधर्म असतात की त्याद्वारे आपण काय करत असतो, स्वाभाविकता आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती तयार असते. म्हणजेच काय की आपण उड्या मारणं, पळणं, धावणं, नेम धरणं हे लहानपणापासून स्वाभाविकता आपल्यामध्ये हे आंतरिक गुण असतात आणि हे ओळखून जेव्हा आपण आपल्या खेळाच्या त्या सवयींना जेव्हा आपण महत्त्वाचं स्थान देतो तेव्हा निश्चित अर्थाने आपलं मनोरंजन होतं, त्याच पद्धतीने आपल्याला खेळामधून ज्ञान प्राप्त होतं, आपलं कौशल्य वाढण्यास देखील मदत होते. त्याच पद्धतीने जी काही आपली शारीरिक क्षमता आहे, मानसिक क्षमता आहे, ती देखील भक्कम होण्यास महत्त्वाचं स्थान आहे ते खेळाचं. म्हणजे थोडक्यात काय की पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही तुमच्या भाषेमध्ये खेळाचं जे काही महत्त्व तुम्हाला वाटत आहे ते तुम्ही सांगू शकता. दुसरा जो पॉइंट येतो त्यामध्ये आहे सामाजिकरण. आता हा महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण खेळाच्या महत्त्वाबरोबर आपलं सामाजिकरण खेळाद्वारे कसं होतं हे आपल्याला पटवून द्यायचं आहे. तर सामाजिकरण
म्हणजे काय की खेळाद्वारे आपल्यामध्ये सहकार्याची भावना तयार होत असते आणि या सहकार्याच्या भावनेमधून कुठेतरी आपण एकमेकांच्या सानिध्यामध्ये खेळाद्वारे येत असतो आणि यामधूनच मग आपल्याला सहकार्याची भावना, सांघिक भावना ही तयार होत असते आणि आपण जे खेळ खेळतो ते एकमेकांच्या मदतीने खेळत असतो. यामध्ये आपलं शहाणपण वाढण्यास देखील मदत होते. सुजाण नागरिक बनण्यासाठी आपल्याला मैदानी खेळ जसे जरुरी आहेत तसंच सामाजिकरणासाठी देखील खेळ हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता, जेव्हा समाजामध्ये खेळ खेळता तर कुठेतरी ही जी भावना आहे, सहकार्याची भावना, मदतीची भावना, याद्वारे देखील तुमचं सामाजिकरण होत असतं आणि त्याचबरोबर आपला शारीरिक आणि त्याच पद्धतीने मानसिक विकास देखील होण्यास मदत होते आणि त्या दोन्ही क्रिया या सामाजिकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या पद्धतीने आपण खेळ खेळतो त्या पद्धतीने आपली बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता ही हळूहळू वाढत असते आणि नागरिक चांगलं घडण्यासाठी सामाजिकरण होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे खेळ हे सामाजिकरणासाठी देखील महत्त्वाचे आहे. तिसरा जर गुण आपण पॉइंट बघितला तर सुप्त गुणधर्म. आतापर्यंत आपण खेळाच्या महत्त्वामध्ये बघितलं की आपले जी फक्त शारीरिक व्यायामाची सवय किंवा चांगली जी सवय आहे ती वाढते, परंतु त्याचबरोबर काही आपले आंतरिक सुप्त गुण पण असतात आणि ते देखील खेळामुळे वाढले जाऊ शकतात. उदाहरणार्थ एकाग्रता आहे, सहनशक्ती आहे, हार आणि जीत पचवण्याची ही शक्ती आहे, त्याच पद्धतीने संघर्ष करण्याची शक्ती आहे, स्पर्धात्मक याच्यामध्ये उतरण्याची तयारी आहे, आपला आत्मविश्वास आहे, सांघिक भावना आहे आणि या सर्व गुणधर्म आहेत ना ते खेळामुळे आपले काय होतात, वाढीस लागतात. आणि म्हणून खेळ हे सामाजिकरणाचं जे माध्यम आहे की त्यामुळे तुमचे हे सुप्त गुणधर्म आहेत आणि प्रत्येकामध्ये हे सुप्त गुणधर्म असतात, परंतु काही लोकांना ते शेवटपर्यंत समजत नाहीत आणि ज्यांना हे समजतात ते मात्र समाजाच्या उपयोगी आणि आपला आत्मविश्वास आणि आपल्या स्वतःचा देखील ते काय करतात, व्यक्तिमत्व विकास ते करून घेतात. म्हणून जे सुप्त गुणधर्म जे आहेत ते खेळामुळे बाळगतात. आपली सांघिक भावना बाहेर येते, संघ या वृत्तीने एकतेने एकजुटीने आपण खेळ खेळत असतो आणि त्याच पद्धतीने जर एखादा जो सामना आहे तो हार आणि जीत ह्या पद्धतीने आपण जेव्हा खेळत असतो तर हारलो तरी देखील आपण एकमेकांना अभिवादन करत असतो, एकमेकांचा आपण काय करत असतो, शुभेच्छा देत असतो. त्यामुळे हार आणि जीत ही पचवण्याची जी क्षमता आहे, जी ताकद आहे ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. म्हणजे हे जे सुप्त गुणधर्म आहेत ते खेळामुळे जागृत होतात. आता मात्र समाजाचा जो विकास आहे, देशाचा विकास हा पुढचा पॉइंट आपण घेऊया. बघा, खेळामुळे देशाचा देखील विकास होतो. जेव्हा वेगवेगळे राज्य पातळीवरचे खेळ, राष्ट्रीय पातळीवरचे खेळ जेव्हा सांघिक रीतीने आपले खेळले जातात तेव्हा कुठेतरी आपण देशाचं आपलं प्रतिनिधित्व करत असतो. आपला देश पहिला, आपलं देशाचं नाव पहिलं आणि या भावनेतून आपण ते खेळ खेळत असतो. यामध्ये जेव्हा कोणताही खेळ सुरू होणार असतो आणि तेव्हा आपण राष्ट्रगीत म्हणतो. राष्ट्रगीत आपण खूप अभिमानाने म्हणतो. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो, आपण आपल्या देशासाठी खेळत असतो आणि मग आपण जिंकणारच किंवा आपल्याला या खेळामध्ये विजयच मिळाला पाहिजे अशा भावनेने आपण हे खेळ खेळत असतो. या खेळामुळे देशाचा जो आर्थिक विकास आहे तो देखील होतो. त्याच पद्धतीने जी काही एकता आहे, यामध्ये कोणत्या जाती धर्माचा खेळाडू आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे काहीही पाहिलं जात नाही. तर हा भारतीय आहे, भारतीयाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हा खेळत आहे. ही जी भावना एकात्मतेसाठी किंवा राष्ट्रीय एकतेसाठी अत्यंत गरजेची आहे. बघा, आपले आताचे जे वर्ल्ड कप्स आहेत किंवा जे क्रिकेटचे मॅच असतात, हॉकीच्या मॅचेस असतात, या मॅचेस आपण खूप तन्मयतेने पाहत असतो. खेळणारे वेगळे असतात, खेळणारे आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करत असतात आणि ते जरी आपण त्यांना प्रत्यक्षात पाहू शकत नाही, परंतु पूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. आणि जसं पाहिलं तर जर आपला संघ विजयी झाला तर आपण आनंदाने जसं दिवाळी साजरी केल्यासारखे फटाके फोडणे, मिठाई वाटणं, एवढंच काय तर आपला संघ जिंकावा, आपला भारत देशाला विजय मिळावा यासाठी वेगवेगळ्या पूजापाठ देखील केल्या जातात. याचाच अर्थ की खेळ हे असं माध्यम आहे की राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपयोगी पडणारं माध्यम आहे आणि राष्ट्रीय एकात्मता कशा पद्धतीने वाढली जाईल हे
खेळामधून देखील आपण सांगू शकतो. म्हणजे खेळ हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी खूप उपयोगाचं आहे. आता लास्टचा जो पॉइंट आहे तो आहे की जागृती. कशा प्रकारे आपल्याला जागृती करायची आहे? लक्षात घ्या, एक पालक म्हणून आपण आपल्या पाल्याला लहानपणापासूनच खेळाची जी रुची आहे ती निर्माण करण्यासाठी कल दिला पाहिजे. कारण आपलं हे जे बालपण आहे त्यामध्ये जेव्हा आपण त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो, मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो, तेव्हा त्यांचा शारीरिक विकास, त्यांचा बौद्धिक विकास, त्यांचा मानसिक विकास भक्कम होतो. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर आपण आपल्या मुलांना आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देखील तयार करू शकतो. आता जे वेगवेगळे ऑलिम्पिक गेम्स होतात आणि त्यामध्ये आपण पाहतो की आपले जे काही प्रतिनिधी करणारे जे काही खेळाडू आहेत, 140 करोड देशाच्या याच्यामध्ये फक्त 5-6च मेडल, सुवर्ण पदक किंवा मग सिल्वर पदक घेऊन येणं ही खरं तर बघितलं तर आपल्याला न शोभणारी गोष्ट आहे. म्हणून जेवढं जास्तीत जास्त होईल, एक पालक म्हणून आपलं पण कर्तव्य आहे की आपण आपल्या पाल्यांचा जो काही सुप्त गुण आहेत, जे काही त्यांची खेळण्याची जी क्षमता आहे त्याला वाव दिला पाहिजे, ते जागृत केली पाहिजे. आणि जेवढं होता होईल तेवढं आपल्या देशासाठी आपले जे काही पाल्य आहेत ते कशा प्रकारे खेळतील, आपल्या देशाचं कसं नाव उंच होईल आणि देशाचं जे गौरव आहे ते कसं वाढलं जाईल, याकडे सर्वांनी जागृत राहणं, लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, मी हा 4 मार्काचा प्रश्न तुमचा घेतलेला आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत हे काही आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही, हे कोणत्या गाईडमध्येही नाहीयेत. हे मी माझ्या पद्धतीने एक तुम्हाला तयार करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्देश हाच आहे की अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तयार करायचं आहे. कारण हे स्वमतचं आहे, आपलं मत नोंदवायचंय आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते मत नोंदवणार तर त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. आणि यामध्ये तुमचं जे काही कौशल्य आहे ते तुम्ही विचारांमध्ये, याच्यासाठी तुम्हाला वाचन खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक वाचा, नुसतं पाठ्यपुस्तकच नाही तर त्या रिलेटेड, कारण आपण सामाजिक याचा अभ्यास करत आहोत, समाजशास्त्राचा अभ्यास करत आहोत, त्यामध्ये तुम्हाला इतर पुस्तकं किंवा जे काही त्या संदर्भात पाठ्यपुस्तकं असतील, वेगवेगळे मासिकं असतील, लेख असतील, वृत्तपत्रे असतील, यामधून देखील तुम्हाला वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वाचन कराल त्या पद्धतीने तुमचं ज्ञान वाढणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला लिहिण्याची शक्ती येणार आहे. परंतु विचार करणं देखील खूप महत्वाचं आहे आणि विचार करण्यासाठी तुम्हाला वाचन आणि ते ज्ञान आवश्यक आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण पॉइंट्स तयार करू शकतो. अपेक्षा मी ही करते की या प्रश्नाद्वारे तुम्ही काय करायचं आहे, इतर जे दुसरे प्रश्न आहेत असे पॉइंट तुम्ही तयार करा. त्या पॉइंट नुसार तुम्हाला लिहिता येतं का हे तुम्ही पहा. साधा प्रश्न असतो, फक्त आपण विचार करून तो व्यवस्थित मांडणं खूप गरजेचं असतं. बघा, खेळाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं आहे, सामाजिकरण कसं होतं ते सांगितलं आहे, देशाचा विकास कसा होतो ते सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलच आपण जागृती पण कशी निर्माण करू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा झाला 4 मार्काचा एक प्रश्न. दुसराही प्रश्न मला सांगायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न क्रमांक 7 आहे. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्या. हा जो प्रश्न प्रकार आहे हा 10 मार्कासाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येत असतो. अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रकार आहे आणि हा जो प्रश्न प्रकार आहे हा स्वमत सारखाच आहे. 10 मार्काचा हा जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला 2-3 प्रश्न एकत्र कॉम्बिनेशन करून दिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असतं. आता हा जो प्रश्न आहे 10 मार्काचा, हा महत्वाचा याच्यासाठी आहे की 10 पैकी 10 जर आपल्याला मार्क घ्यायचे आहेत आणि ते मिळू पण शकतात बोर्डामध्ये, त्याच पद्धतीने जर 10 पैकी 10 नाही मिळाले तर कमीत कमी आपल्याला 9 मार्क तरी या प्रश्न प्रकारामधून पाहिजे. कारण यामुळे काय होतं, आपलं स्कोरिंग वाढतं. बघा, 10 मार्काचा हा नवीन सुधारित अभ्यासक्रमामध्ये आलेला एकच प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे, आणि हा 10 मार्काचा असल्यामुळे इथं आपलं वेटेज जाऊ शकतं, इथे आपले मार्क्स बोर्डाच्या परीक्षेमध्ये जाऊ शकतं. याचे 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे हा सगळ्यात शेवटचा प्रश्न प्रकार येतो, आपल्याला 3 तासामध्ये पेपर लिहायचा असतो आणि या 3 तासाचं नियोजन करत असताना 10 मार्काचा प्रश्न लिहित असताना कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला पाहिजे असतात
आणि हा शेवटचा प्रश्न प्रकार असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं काय होतं की पहिलं खूप छान पद्धतीने ते पेपर लिहित असतात, परंतु वेळेच्या अभावी मग 10 मार्काचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो लिहिण्यात ते गडबड करतात किंवा तो ते लिहू शकत नाही व्यवस्थित, ते पॉइंट्स ते मांडू शकत नाहीत आणि पर्यायाने मग 10 पैकी त्यांना 5 आणि 4 आणि 3 आणि 6 अशा पद्धतीचे मार्क्स मिळतात. तर ही गफलत आपली होऊ नये किंवा अशा पद्धतीचं आपल्याला देखील सामोरे जाऊ नये म्हणून 10 मार्काचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे तो मी तुम्हाला सांगते. मी बोर्डवर प्रश्न लिहित नाही, प्रश्न खूप मोठ्या प्रकारचा आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये बघू शकता की 3रा धड्यावरचा जो प्रश्न क्रमांक 7 आहे तो आहे की एकता म्हणजे काय, त्याचप्रमाणे एकतेला बाधक असणारे घटक सांगा आणि त्याच पद्धतीने नागरी जीवन आणि आदिवासी जीवन यामध्ये कशा प्रकारे एकात्मता राहील किंवा नागरी जीवनाद्वारे आदिवासी जीवनामध्ये कशा उपाययोजना करता येईल यावर सविस्तर चर्चा करा. प्रश्न पुन्हाही मी तुम्हाला सांगते की एकता म्हणजे काय, एकतेला बाधक असलेले घटक कोणते आहेत, त्याच पद्धतीने नागरी जीवन हे आदिवासी जीवनासाठी कशा पद्धतीचे उपयोगाचे आहेत किंवा काय तुम्ही तिथे उपाययोजना कराल, हे प्रश्न अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. हे आपल्याला सविस्तर मुद्द्याद्वारे सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 मार्काचा जो प्रश्न सुरुवात करताना आपल्याला प्रस्तावना करणं गरजेचं आहे. म्हणजे पॉइंटच येतं उत्तराची की प्रस्तावना. आता हे डायरेक्ट मी उत्तराचे पॉइंट्स तुम्हाला सांगत आहे की प्रस्तावना आपल्याला त्या उत्तराची करायची आहे. म्हणजे 10 मार्काचा कोणताही कशाही पद्धतीचा प्रश्न येऊ द्या, आपल्याला प्रस्तावना करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रस्तावना ही 2 ते 3 ओळींचीच असावी, प्रस्तावना जास्त मोठी नसावी, हे मी तुम्हाला सांगते. यामध्ये त्या प्रश्नाच्या रिलेटेड आपल्याला प्रस्तावना करायचं आहे. तुम्ही एवढी पण प्रस्तावना करू शकता की हा जो प्रश्न आहे हा धडा क्रमांक 3 भारतीय समाजातील विविधता या पाठामधील आहे. भारतीय समाजात ज्या पद्धतीने विविधता आहेत त्याच पद्धतीने एकता नांदते आणि याचंच आपल्याला वर्णन आणि याचं उत्तर आपल्याला खालील मुद्द्याद्वारे द्यायचं आहे. ही अशी छोटीशी प्रस्तावना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करू शकता. प्रस्तावना झाल्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो येतो मुद्दे. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला दिलेला आहे तो आहे एकता. हा अंडरलाईन करत चला, मुद्दे नेहमी लिहित चला, कारण मुद्द्यानुसारच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि त्याच मुद्द्यांना मार्क दिलेले आहेत. 10 मार्काचं सरसकट निबंधासारखं लिहून आपल्याला 10 मार्क मिळणार नाहीत, आपल्याला मुद्देनुसार जायचं आहे. बघा, जेवढं तुम्हाला पॉलिशिंग 12वी बोर्डासाठी लिखाणासाठी करता येईल ना, तुम्ही थोडं लिहा, परंतु अशा पद्धतीने लिहा की आपल्याला त्याच्यातून मार्क मिळतील. आपल्याला नेमकं काय विचारलेलं आहे तो प्रश्न तुम्ही 2-3 वेळेस वाचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पण खूप घाई असते की आता तर बोर्डाने असं नियोजन केलेलं आहे की बिफोर 10 मिनिट्स आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर्स मिळते. याचा उद्देशच हा आहे की ती प्रश्नपत्रिका तुम्ही छानपैकी वाचावी, ते प्रश्न समजून घ्यावे, त्यामध्ये तुमचा पुढे वेळ जाऊ नये आणि म्हणून आपल्याला वाचणं प्रश्न खूप गरजेचं आहे. घाईघाईत येतं म्हणून लिहिणं नाही. तर प्रश्न हा असा आहे की एकता म्हणजे काय. आता मी पॉइंट लिहिलेला आहे प्रस्तावनेनंतर एकता. काय आहे नेमके एकता. आता याचं विश्लेषण मी धड्यामध्ये तुम्हाला केलेलं आहे की राष्ट्रीय एकात्मतेच्या वेळेसच सांगितलं आहे की एकता म्हणजे काय की एकात्म भाव किंवा एकत्रीकरण. आणि भारतीय समाज विविध अंगाने, प्रत्येक विविधतेने नटलेला समाज आहे, प्रत्येक विविधतेने नटलेले राष्ट्र आहे आणि या राष्ट्राला एकतेद्वारे गुंफलेलं आहे आणि म्हणून आपण भारतीय किंवा भारत देशाचे रहिवासी एकतेमध्ये गुंफलेलो आहोत. आणि एकता म्हणजे एकात्म भाव आहे. बघा, आपली जी भारताची जी संस्कृती आहे यामध्ये इतर संस्कृतीचं रसमिळन झालेलं आहे आणि त्या ज्या संस्कृतीमधून भारताची जी नवीन संस्कृती तयार झालेली आहे ती संमिश्र स्वरूपाची संस्कृती तयार झालेली आहे. म्हणजेच एकतेमध्ये एकत्रीकरण आणि विविधीकरण हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. या महत्वाच्या बाबीनुसार भारत देशामध्ये एकता प्रस्थापित झालेली आहे. मग ते विविध जाती असू द्या, धर्म असू द्या, पंथ असू द्या, संप्रदाय असू द्या आणि अशा प्रत्येक गोष्टीद्वारे आपण एकता विशद करत असतो. म्हणजेच एकता ही किती महत्वाची आहे हे तुम्हाला तुमच्या त्या उत्तरामध्ये थोडक्यात सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे की एकतेमधील अडथळे काय आहेत. एकतेमधील अडथळे तुम्हाला कालच मी सांगितलेलं आहे की जी आव्हानं आहे राष्ट्रीय एकतेसमोरची, जी आव्हानं आहेत ती एकतेसमोरील काय झालेली आहे, राष्ट्रीय एकतेसमोरील
आव्हानं किंवा अडथळे म्हणून आपण त्याला म्हणूया. मग यामध्ये आता मी पॉइंट्स लिहित नाहीये, परंतु तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही पॉइंट्स आहेत हे तुम्ही एखाद्या आकृतीद्वारे दाखवू शकता. मग तुम्ही एका खाली एक पण पॉइंट लिहू शकता किंवा अडथळे अडथळे म्हणून डायरेक्ट या पद्धतीने जातीवाद, संप्रदायवाद, भाषावाद अशा प्रकारचं तुम्ही एखादा आकृती काढा किंवा एखाद्या त्या पद्धतीने एका खाली एक पॉइंट लिहा. परंतु ते खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण पॉइंट हेडलाईट करत असतो, पॉइंट आपण दाखवत असतो आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करतो, तर आपल्याला मार्क्स तिथे नेहमी जास्तच मिळतात. मग अडथळे म्हटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते अडथळे लिहायचं आहे. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, कारण कालच्याच लेक्चरमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे की जातीयवाद म्हणजे काय आहे, संप्रदायवाद म्हणजे काय आहे आणि भाषावाद म्हणजे काय, आणि हे एकतेसमोरील अडथळे आहेत. हेच लिहा असं नाही. तुम्हाला जर वाटत असेल पाठ्यपुस्तकातले इतर अडथळे लिहायचे तर ते तुम्ही लिहू शकता. हे अशा पद्धतीने लिहून नंतर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन करू शकता, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो पुन्हा येतो ऍप्लिकेशनचा, आणि तो ऍप्लिकेशनचा जो भाग आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नागरी व आदिवासी उपाययोजना. म्हणजे नागरी आणि आदिवासी जे काही समाज आहेत, जे काही नागरी समाज किंवा नागरी भाग हा आदिवासींना कशा प्रकारे प्रोटेक्ट करू शकतो, तर याचं मी थोडक्यात विश्लेषण तुम्हाला मात्र सांगते. तर नागरी हा जो भाग आहे हा शहरी भाग आपण ज्याला म्हणतो, हा जो भाग आहे आणि आदिवासी जो भाग आहे तो दुर्लक्षित किंवा मागासलेला भाग आपण म्हणत असतो. याचं कारण काय आहे की आदिवासी लोक हे मुख्य प्रवाहामध्ये सामाजिक जीवनाच्या किंवा समाज रचनेच्या मुख्य प्रवाहामध्ये अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचे जे विचार आहेत ते अजूनही मागासलेपणासारखे किंवा तिथं ज्या सुविधा पाहिजेत त्या पोहोचू न शकल्यामुळे त्या पद्धतीचं जीवन पद्धती आहे. मग असे अनेक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, जसं डॉक्टर गोविंद घुरिया आहेत, श्रीनिवास आहेत, की यांनी या आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही, अशा काही योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. मग त्याच पद्धतीने यांना मुख्य मध्ये आणायचं आहे तर त्यांच्यामध्ये शिक्षण आणि पायाभूत सुविधा संपूर्णपणे गेल्या पाहिजे. याच उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील हे जे तत्व आहे किंवा जी स्वातंत्र्यानंतर पंचशील नावाची जी काही योजना आहे ती राबवलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत मी तुम्हाला पहिल्या धड्याच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय काय त्यांनी योजनेमध्ये भाग घेतलेले आहेत. मग यामध्ये त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू नये, त्यांच्या आदिवासी वनांच्या हक्काचं संरक्षण करावं, त्याच पद्धतीने त्यांना कोणत्याही जास्त प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत किंवा त्याचा भडीमार न करता त्यांच्याकडचे जे काही गुणसंवर्धन आहेत, त्यांच्याकडचे जे काही उपजत जे काही गुण आहेत त्यांचाच विकास करून त्यांना कशा पद्धतीने विकसित करता येईल याचा देखील त्यांनी या तत्वांमध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. त्याच पद्धतीने जर बघितलं तर आत्ताच्या याच्यामध्ये विकास पंडित यांनी काय केलेलं आहे की जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी वेठबिगारीचं काम किंवा जे काही त्यांचं जमिनीचं आदिवासींचं क्षेत्रफळ आहे ते त्यांच्यापासून हिरावून घेतलं जाणार नाही याच्यासाठी ज्या सामाजिक संघटना कार्यकर्ते आहेत ते देखील ते कार्य करत आहेत. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर मेधा पाटकर आहेत, यांनी देखील काय आहे नर्मदा बचाओ जे अभियान आहे की जे आदिवासींसाठी आहे की त्यांचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते त्यांच्यापासून हिरावून घेतलं जाणार नाही, त्यांचं पुनर्वसन कसं करण्यात येईल. बघा आता काय होत आहे की आदिवासींची जे जंगलतोड आहे ना ते म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचं घर आणि तेच आता त्यांच्यापासून हिरावून घेतलं जात आहे आणि मग त्यांच्याकडे राहण्याचा प्रश्न येत आहे, रोजगाराचा प्रश्न येत आहे. तर यासाठी अनेक जे असे सामाजिक कार्यकर्ते आहेत की ते त्यांच्यामध्ये जाऊन कार्य करत आहेत. त्यांना साक्षर कसं करता येईल, त्यांच्यातली निरक्षरता, त्यांच्यातली अंधश्रद्धा, त्यांच्यातलं अज्ञान कसं दूर होता येईल याकडे लक्ष देत आहेत. आणि अशा या उपक्रमांद्वारे काय झालेलं आहे की नागरी जे समाज आहे या समाजाचा प्रभाव आता आदिवासी समाजावर पडत आहे आणि म्हणून संस्कृतीकरण त्यांचं होत आहे.
डॉक्टर जे श्रीनिवास आहेत, सामाजिक जे शास्त्रज्ञ आपण म्हणूया भारताचे, त्यांनी संस्कृतीकरण ही संकल्पना घेतलेली आहे की आता हे आदिवासी जे लोक आहेत हे काय करत आहे, इतर संस्कृतींचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करत आहे, म्हणजे उच्च संस्कृतीचं अनुकरण ते आपल्या जीवनामध्ये करत आहे आणि त्या पद्धतीने ते आपलं काय करत आहे, आपला विकास करत आहे. यांचा जर विकास झाला तर पर्यायाने निश्चित अर्थाने देशाचा देखील विकास होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उपयोजनात्मक जो काही प्रश्न आहे की नागरी जीवन आणि त्याचा प्रभाव आदिवासी जीवनावर कसा पडत आहे, कोणकोणत्या संघटना आहेत, तुम्ही वेगवेगळ्या संघटनांची नावं लिहू शकतात, वेगवेगळे जे समाज सुधारक आहेत, आत्ताचे जे भारतामध्ये जे कार्य करत आहेत समाज सुधारकाचं, त्यांचे देखील तुम्ही नाव लिहू शकता किंवा त्यांनी काय योगदान केलेलं आहे ते देखील तुम्ही तिथं नमूद करू शकता. अशा पद्धतीने हा 10 मार्काचा जो प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं पॉइंट जर बघितलं तर प्रस्तावना नंतर तुम्हाला तुमचा जो मुद्दा आहे, व्याख्या देता आली तर व्याख्याही देऊ शकता, असेल तर नाही तर डायरेक्ट मुद्दा घ्यायचा आहे की आपण घेतलेला आहे एकतेचं महत्व. तिसरा जो मुद्दा घेतलेला आहे आपण की एकतेसमोरील जे अडथळे आहेत ते घेतलेले आहेत आणि चौथा मुद्दा आहे की नागरी आणि आदिवासी जीवन यांचा एकमेकांवरचा प्रभाव किंवा नागरी जीवनाद्वारे आदिवासी जीवन कशा पद्धतीने आता मुख्य प्रवाहामध्ये येत आहे ते तुम्हाला पॉइंट्स तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. आणि लास्टला मात्र जसं पहिल्या वेळेस आपण प्रस्तावना करतो तर शेवटी समारोप करायला विसरू नका. प्रश्नाचा समारोप देखील खूप महत्वाचा आहे. उत्तर स्टार्ट होताना प्रस्तावना आणि प्रश्न उत्तर संपत असताना त्याचा समारोप होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि समारोप करत असताना अशा प्रकारे हा जो प्रश्न आम्ही घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आम्ही लिहिलेला आहे. असं एका ओळीचा तुम्ही समारोप करत जा. म्हणजेच मी आज 2 प्रश्न प्रकार तुमच्या समोर बोर्डाचे दिलेले आहेत, ते अत्यंत महत्वाचे आहे. एक प्रश्न प्रकार जो आहे तो 4 मार्काचा मी घेतलेला आहे, तो स्वमत आहे, तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. आणि 10 मार्काचा जो प्रश्न आहे तो पण ऍप्लिकेशन बेस्डचा आहे. त्याचं थोडंफार तुम्हाला पुस्तकामधून किंवा पाठ्यपुस्तकामधून जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही काढू शकता, परंतु होता होईल तेवढं तो तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. इथं पाठांतराचा विषय येत नाही. हा भाग आधी समजून घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला पुस्तके वाचता येतील अशा पद्धतीने तुम्ही वाचन करा, लिखाण करा, लिखाणाचा सराव करा, हे पण अत्यंत महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतले खूप महत्वाचे 2 प्रश्न प्रकार सांगितलेले आहेत. प्रश्न प्रकार 6वा आणि प्रश्न प्रकार 7वा. आणि अशाच पद्धतीने बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील एकूण 1st to 7th म्हणजे 1 ते 7 प्रश्न येतात आणि हे दोन्ही जे महत्वाचे प्रश्न आहेत आज मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेले आहेत. अपेक्षा ही करते की या धड्याचा जो स्वाध्याय आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सोडून दाखवतात. विशेषतः स्वमतचे प्रश्न आणि हे 10 मार्काचे प्रश्न जे आपल्याला जास्त ॲव्हरेज देणारे आहेत, जास्त मार्क देणारे आहेत, ते सोडवण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद.